कोल्हापूरनंतर आता नांदेडहून महत्त्वाची बातमी। पुराच्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाणारा तरुण हा थोडक्यात वाचलेला आहे। नांदेडच्या हस्तरा बोरगाव येथील हा तरुण जीव धोक्यात घालून पुरातून दुचाकीनं जात होता, मात्र त्याचा प्रयत्न फसल्यानं त्याची दुचाकी ही पाण्यात वाहून गेली। मात्र हा तरुण थोडक्यात वाचलेला आणि याच घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर। वापस ये, गाडी जाऊ दे मित्र, वापस ये, ऐका माझं। अरे यार सोडली गाडी, वापस ये, वापस सोड गाडी, ये वापस, ऐकू ये वापस ये। सोर्यो थांबा थांबा, सोर्यो आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका, पाणी जास्त आहे। सोर्यो वापस या, सोयऱ्या वापस ये। मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही, गाडी काठावर गेलेली आहे, बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते, पण बघा गाडी वाकली, बहुतेक गाडी पाण्यामध्ये। मित्र जीव वाचव, वापस या, वापस या, गाडी जाऊ दे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडे। संजय, आपण पाहतोय नांदेडमध्ये आता या पुराच्या पाण्यातनं हा तरुण दुचाकी घेऊन जात होता, दुचाकी वाहून घेतली, मात्र हा तरुण वाचलेला आहे। काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देणार? मागील 2 ते 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला जे आहे जे पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यातून काही जे तरुण आहेत ते असं धाडस करताना पाहावयास मिळत आहेत। हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील ही घटना आहे। बाळापूर कवडी या गावचा हा गजानन बनसोडे हा तरुण त्या पुराच्या पाण्यातून जाण्याचं धाडस करत होता, परंतु तेथील नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या नागरिकाचं तो तरुण ऐकला नाही आणि आपली दुचाकी घेऊन तो या पुराच्या पाण्यातून जाण्याचं त्यानं धाडस केलं आणि तो अर्ध्याच्या वर गेला होता। पण पुराच्या पाण्याचा प्रवाह जे मोठ्या प्रमाणात वाढला आणि तो पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जात होता। इकडून नागरिकांनी त्याला दुचाकी सोडून दे आणि तू परत या अशी विनंती केली, त्यामुळे तो तरुण आपली दुचाकी अगदीच आता हा तरुण या संपूर्ण प्रकारामध्ये वाचलेला आहे, मात्र असं धाडस करू नका असंच आवाहन आम्ही सर्व करतोय। सोयऱ्या वापस ये, मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही।